तू काळजी घे काकांची, म्हणजे वच्छी आत्या नसतील तर ते सैरभैर होतील ना ग. हो हो. ही का काहीच बोलत नाहीये? सगळं वच्छी आत्याच सांगताय. काय ग, काय झालंय तुला? नाही, वह्या तपासण्यात लक्ष नाहीये तुझं. मला संपदाचं बोलणं आठवतंय आणि भीती वाटते. आनंदी असं वागेल? संपदा मूर्ख आहे ग. तिचं बोलणं ऐकून आपण घाबरायचं काही कारण नाही. आणि मुळात स्वानंदी आणि नील तसे नाहीयेत. तसं नाही हो, पण मग मला काहीतरी भलतं सलतं आठवत राहतं. म्हणजे स्वानंदीच्या वागण्यात मोकळेपणा नाहीये. नक्की काहीतरी गडबड आहे. सारखे डोळे भरून येत होते हो तिचे, आणि आपण काही विचारलं ना तर ती वच्छी आत्यांकडे बघायची. माझ्या लक्षात आलं ते. मी विचारलंही तिला तसं. तुम्ही विचारलं तर ती रडायलाच लागली. नील इथे नाहीये म्हणून ती इतकी रडेल? ते तोरण सुद्धा इथे विसरून गेली. मला त्याची पण रुखरुख लागली. ते सोड ग, ते इतकं महत्वाचं नाहीये. होळीच्या दिवशी मी सांगितलं होतं, आज तुम्ही घरी नाही आहात तर आम्ही उद्या येतो तुमच्याकडे. तर आपल्या येण्याची वाट न बघता तीच निघून आली इथे. स्वानंदी आपल्यापासून काही लपवतीये असं वाटतंय तुला? असंच असावं बहुतेक. ती आपल्याला तिच्या घरापासून दूर ठेवते. असं असेल म्हणजे आपली स्वानंदी आपल्याशी असं वागेल का? संपवतो खाऊन खाऊन. चल ठेवे. तो रिमोट दे ग, जरा सिरियल बघते. नाही, 100 हात लांब असा लाकूड उभा केलेला असता आवडो म्हणतात ते का, तर ज्याच्या अंगात. अहो, आई बाबांना बघून या ना जरा. येतील ग ते. सकाळचाच पेपर वाचताय ना परत, त्यापेक्षा जाऊन बघून या ना. बसू दे ग त्याला मुकाट्यानं विचारायला. निरंजन बाळ, चहा देऊ तुला थोडासा? नाही नको वच्ची मावशी, तुम्ही करा तुमचं काम. मध्येच चहा कशाला? टीव्हीच बघते, सिरियल ही रे आपल्या. पण आई बाबा गेलेत कुठे? काहीतरी गडबड आहे दोघांच्या डोक्यात, म्हणून बाहेर गेले बोलायला. अगं बाई, हे बघा आले. बाबा पाणी. तब्येत कशी आहे? जोपर्यंत सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत माझी तब्येत काही नीट होणार नाही. किती दिवस राहायचंय आपण इथे? या घरापेक्षा ना आपलं बाथरूम मोठं होतं स्वानंदी. आई, आई तुम्ही होळी किती एन्जॉय केली ना, आणि तुम्ही किती छान नाचता. हो. आणि आमचे बाबा काय कमी येतोय? बाबा तुम्ही सुद्धा केवढी धमाल केली. तो तुपे रुस्तम निघाला तुम्ही एकदम. हो खरंच, हे हवे होते ना इथे. मी त्यांना फोनवर सांगितलं ना तेव्हा इतके खुश झाले माहितीये, त्यांना ना विश्वासच बसत नव्हता. आई, त्यांनी तुम्हाला नाचताना पाहिलं असतं ना तर तेही नाचायला लागले असते आनंदाने. अगं मला पण म्हणाला ना नील, तुमच्यामुळे माझ्या आईने एवढं एन्जॉय केलं, मला थँक्यू वगैरे म्हणाला बाई. हा, तुमचं तर आभार मानायलाच पाहिजेत वच्ची मावशी. हे सगळं काही झालं ते तुमच्यामुळेच झालं नाही का? असं का बोलतेस ग? अहो म्हणजे काय?
अशा सार्वजनिक ठिकाणी अशा अडाणी लोकांसमोर येऊन मी नाचले हे बरं दिसतं का जहागीरदारांच्या सुनेला? शेरखेडला जर कळली नाही बातमी तर तिथले लोक तोंडात माती घालतील. भैया साहेब तर हिचं तोंडी नाही बघणार. यांच्यामुळेच झालंय सगळं. आई आनंदी, हा मध्ये नको बोलू. जे काही झालं ना ते ह्यांच्यामुळेच झालेलं आहे. इथं घराचा लिलाव केला, आपल्याला घराबाहेर काढलं, इथे आणलं आणि नंतर ती घाणेरडी थंडाई प्यायला लावली मला. तुझं जे काही वाईट झालं ते फक्त माझ्यामुळेच का ग? तुझं घर गेलं ते सगळ्यांपासून तू काही गोष्टी लपवून ठेवल्यास ना म्हणून. त्याच्यानंतर 4 तासात तू कुठे जाणार होतीस घर शोधायला? काय करणार होतीस बाई तू? आणि ती थंडाई तुझी तू प्यायलीस, मी नाही पाजली तुला. अपमान तुमचा नाही माझा झालाय ना. कुणाशी बोलते? त्याला मान असतो ना त्यालाच कळतो अपमान म्हणजे काय. ज्याला अब्रू असते त्याला दुसऱ्याच्या अब्रूची चाड असते. आई बास आता. आनंदी, तू मध्ये बोलू नकोस असं सांगितलंय तुला. बाबा सॉरी, मी खरंच बोलायला नको मध्ये, पण आई ना जरा जास्तच बोलतायत आत्यांना. आई अगं वास ना आता. किती बोलशील बच्ची मावशींना तू? एखाद्याची अशी आबरू काढू नये ग. आई ज्या आपल्या संकटात आपल्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांच्याबद्दलच तुम्ही. वा वा वच्ची. आता एवढं शिल्लक होतं, फितवलं ना माझ्या मुलांना माझ्यापासून. आई आत्या का फितवतील आम्हाला? त्या नसत्यानं तर आपण रस्त्यावर आलो असतो. निदान म्हणून तरी त्यांचा अपमान करू नका. पाहिलं ना, आधी आपल्याला बेघर केलं आणि आता माझी मुलं हिसकावून घेतली माझ्याकडनं. हा शब्द तू उच्चारूच नकोस ललिता. तुझ्या मुलांना जर मला हिसकावून घ्यायचं असतं ना तर माझ्याकडे अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मी सांगून तुझी किंमत शून्य केली असती. आणि तुम्हाला बरंच वाटलं असतं माझी किंमत कमी झाली असती तर. मग घे ना वाढवून तुझी किंमत. कशाला आलीस माझ्या दारात? जायचं होतं शिरखेडला. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं माझ्या मुलाला सोडून मी कुठेही जाणार नाही. हे फक्त सांगायचं कारण आहे ग. भैया साहेबांनी मनाई केली आहे तुम्हाला शिरखेडला येण्याची, बंदी घातली आहे तुमच्यावर. असं काहीही नाहीये, खोटं बोलताय तुम्ही. असं काही नाहीये का? मी खोटं बोलते? बर, सामान उचलायचं आणि चालू पडायचं माझ्या घरातून. माझा अपमान करणाऱ्या बाईला माझ्या घरात जागा नाही. टॅक्सी बोलवते मी. निघायचं माझ्या घरातून, नाहीतर काय? नाहीतर माफी मागायची माझी. ललिताबाई जहागीरदार, माफी मागायची माझी.
नाही नाही, हे कसं शक्य आहे? अहो, स्वानंदीचं स्वतःचं घर असताना ती कशाला घर बदलेल? मी पण हेच म्हणालो त्याला, पण तो ऐकायलाच तर नव्हता. मला वाटलं स्वानंदी बिरंदी कोणी राहत नाही ते, मला आत पण नाही घेतलं माहिती का त्यांनी. हो, पण तुम्हाला हे सगळं भाऊजींना सांगायला नको होतं का? म्हणजे मला काहीतरी आठवत होतं, पण तूच म्हणालीस ना उगाच काहीतरी बोलून त्यांच्या डोक्याचा त्रास वाढवू नका म्हणून. अरे चा, आता ते म्हणजे एवढं काहीतरी गंभीर असेल हे मला कसं कळणार? शिबाई, म्हणजे म्हणजे संपदाने जे सांगितलं ते सगळं खरं आहे? हो, नील आणि स्वानंदी खरंच जर घराबाहेर पडले असतील ना, सगळंच कठीण आहे. पण तसंच असणार ना, म्हणून तर तो म्हटला ना की स्वानंदी इथे राहत नाही म्हणून. छान. काय हे सगळं तुम्ही आत्ता सांगा मला. हे सगळं भाऊजींना आणि वहिनींना कळायला नको का? अगं नाही आठवलं, पण मला तुला माहिती आहे ना ही विसरण्याची सवय लहानपणापासून आहे मला, आणि त्यातनं तू मला काही बोलू देत नाही, त्यामुळे डोक्यात नाही राहत काही काही गोष्टी निघून जातात. मी बोलू देत नाही तुम्हाला? हो. बरं मला सांगा, हे सगळं तुम्हाला तेव्हा आठवत होतं का? नाही आठवलं. हा, पण जरा प्रयत्न केला असता तर आठवलं असतं ना. आता नाही आठवलं का? बर बर, नाही मी चुकले, मी चुकले. असू दे, ठीक आहे. गप्प बसा. तर मला सांगा, तुम्ही हे सगळं भाऊजींना कधी सांगणार आहात? मी काय म्हणतो, दादाशी बोलण्याच्या आधी आपण जरा स्वानंदीशी बोलायचं का? स्वानंदीशी का? म्हणजे स्वानंदीच्या घराच्या ऐवजी मी भलत्याच घरात गेलो असेल तर सगळे प्रॉब्लेम. तुम्ही कहर करता कधी कधी. शिबाई, आता तुम्हाला कळलं मी तुम्हाला का बोलू देत नाही? सारखं गप्प बसा का करते? कारण तुम्हाला काही आठवत नाही, आणि आठवलं ना तरी त्याची खात्री नसते. आता ही विसरण्याची सवय आहे अशी, तुला मी तरी काय करू ना. एक बोल नाही, स्वानंदीशी बोल ना. मी नाही काही बोलणार. का? हो, असं कसं विचारू मी तिला? तर इतक्या दिवसांनी बोलणार मी तिच्याशी, आणि ते सुद्धा हे बोलू. आणि हे सगळं खोटं असेल ना तर काय म्हणेल ती आपल्याला? काय नाही म्हणणार, तिला माहिती आहे माझी सवय. तुम्ही ना आता थोडा वेळ शांत राहा, मला विचार करू द्या, मला गोंधळवून टाकू नका, नाही तर मीच काहीतरी भलतं बोलेन. मी माफी मागायची त्या बच्ची मावशींची, त्या दीड दमडीच्या बच्ची मावशींची. ललिता, आतापर्यंत रागाच्या भरात तू मोठमोठ्या चुका केलेल्या आहेस. त्या जरी दीड दमडीच्या असल्या ना तरी आत्ता आपली किंमत तेवढीही नाहीये. त्यांच्याकडे राहायला घर आहे म्हणूनच फावताय तिचं. माझा इंद्रनील असताना तर हे काही घडलंच नसतं. पण तो नाहीये ना आता इथे, आणि उरलेले तिघे वच्छी मावशींच्या सुरात सूर मिसळून बोलतायत. ऐकलंस ना तू? तर समजवण्याचा काय प्रयत्न करताय तुम्ही मला सारखं? तुझ्या लक्षात येते का ललिता, घरात राहिलो तर फक्त वच्छी मावशींशीच सामना करायला लागेल. बाहेर पडलो तर ते चोर मानगुटीवर बसतील आपल्या. इथे माफी वगैरे मागितली ना तर वच्छी मावशींपासून सुटका तरी होईल. पण जर त्या चोरांच्या तावडीत सापडलो तर आपला इंद्रनीलच पोलिसांच्या तावडीत देईल त्यांच्या सकट आपल्याला. काही प्रकाश पडतोय का डोक्यात तुझ्या? बाबा, आई सॉरी, मी चुकले. कळले ना तुझी चूक तुला? हो आई, मी ना जरा पटकन बोलून गेले, पण तुम्ही पण आत्यांचा अपमान करायला नको होता. त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आई, तुम्ही अगदी हात जोडून माफी मागितली नाही तरी चालेल, पण सॉरी म्हणायला काहीच हरकत नाही. तसंही त्या वयाने तुमच्यापेक्षा मोठे आहेत. आई, कठीण प्रसंगात एकमेकांची साथ द्यायला हवी. उणीधुणी काढायला अख्खं आयुष्य पडलंय, आणि आत्यांची साथ किती मोलाची आहे हे तरी लक्षात घ्या. स्वानंदी, मला कळत नाहीये असं वाटते का तुला? नाही, तसं नाही. मी मागणार आहे माफी त्यांची. थँक्यू आई. चला. झालं की मग सूप बनवून देते तुम्हाला. मग सूप.
कशी आलीस आतमध्ये? तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येण्याची? सगळं सामान बाहेर फेकून देते, निघून जायचं आल्या पावली. अच्छी मावशी, नका ना हो असं बोलू. चुकलं माझं, सॉरी. चुकलं तुझं? बाई मनापासून बोलतेस? हो हो, अगदी मनापासून बोलते. पश्चाताप झालाय तिला. रागाच्या भरात काही बाई बोलून गेले मी. खरंच चुकलं माझं, सॉरी. लहान बहिणीसारखी आहेस माझ्या, म्हणून सहन करते. आहात ना मोठ्या बहिणीसारख्या, माफ केलं असं म्हणा ना प्लीज. माफ केलं मी तुला. पुढे तुझ्या सर्व चुकांची कबुली तुला माझ्यापाशी द्यायची आहे. नाही तर तुझी सगळी कुकर्म तुझ्या मुलाबाळांपर्यंत पोहोचवेन. कळलं? वच्छी आहे मी. सगळे आधार काढून घेईन आणि दिन ढकलून. अहो आता ठेवा ना पुस्तक, नाही तर मग सकाळी उठवणार नाही तुम्हाला परत. नाही, मला झोपच येत नाही. विचार येत आहेत डोक्यात सर. तू झोप, मी झोपीन थोडा वेळा. आई, काय तुम्ही झोपला नाही तुम्ही? अरे याला ना तुला काहीतरी सांगायचंय. दोघं माझ्याकडे आले आणि ही मला म्हणाली तुम्ही पण चला, म्हणून मी आले. बोल रे. हे बघ हेमंत, आता ताणू नकोस, काय ते पटकन सांग. दादा रे, आज मी स्वानंदीच्या घरी पोहोचलो चुकून. चुकून? म्हणजे काय झालं ना, ते नेहमीप्रमाणे असे विचारात चालले होते आणि रस्ता चुकले आणि समोर बघतात तर काय, जागीरदारांचा बंगला. हो. मग काय म्हटलं, आलोच तिकडे तर स्वानंदीची विचारपूस करून जाऊयात ना. तर त्यांनी बहुतेक वॉचमन बदललाय बरं का. म्हणजे मला आतच जाऊ दे ना तो. मी त्याला म्हटलं मला स्वानंदीला भेटायचं, तर मला म्हणतो की स्वानंदी बिरंदी कुणी राहत नाही ते. असं म्हणाला तो? अरे मग हे तू आधी का नाही सांगितलंस हेमंता? अरे विसरून गेलो रे, म्हणजे डोक्यात राहिलंच नाही ते. अगो बाई, माझा जीव तर फार उडूनच गेलाय रे. नाही म्हणजे आनंदी घराबाहेर पडून कुठे गेली असेल रे? मला जरा काळजीच वाटते तिची. स्वानंदीला मी फोन करतो, हे असला अंदाज पंचे बस झाला आता. नाही भाऊजी, नाही म्हणजे मी काय म्हणते, तसा ह्यांचा काही भरोसा नाही ना. स्वानंदीचं घर समजून भलत्याच घरात गेले असतील तर. हो, हे हेमंत करू शकतो. अरे ह्या दिवशी ना ती वच्छीला घेऊन आली होती. प्रत्येक वच्छीला सगळं ठाऊक असणार. वच्छी आत्याकडेच राहायला गेले नसतील ना ते? म्हणजे संपदा जे म्हणाली ते खरं असेल? ते दोघं घर शोधतायत?
स्वानंदी नीलला घेऊन वेगळी झाली. नीलचं घरी काही झालंय म्हणून तो स्वानंदीला घेऊन बाहेर पडलाय. काहीच कळत नाहीये हो. अहो पण भाऊजी, स्वानंदी घरी नव्हती तर तुम्ही निदान ललिताताईला भेटून यायचंच ना हो. अहो तो वॉचमन जागचा हालतच नव्हता, जवळजवळ हाकलूनच दिलं त्यांनी मला. बहुतेक स्वानंदीचं नाव घेतलं म्हणून चिडला असेल, किंवा मग त्या लोकांनी सांगितलं असेल की हिच्या घरचे कोणी आले तर त्यांना बंगल्यात शिरू देऊ नकोस म्हणून. असंच काहीतरी असणार ना. अरे देवा. हे म्हणता हा, तू चल माझ्या बरोबर. अंजलीचा असा अंदाज आहे की स्वानंदी तिच्या घरापासून आपल्याला दूर ठेवते. काय झालंय ते आपल्याला कळायलाच हवं आणि वच्छी आत्याच आपल्याला ते सांगू शकतील.